नमस्कार, मैं प्रणाली, आप सभी का डेली न्यूज में स्वागत है। तो चलिए बढ़ते हैं आज की कुछ ताज़ा खबरों की तरफ। अंबरनाथ शहर के नए नाट्य गृह के बाजू में भीषण आग लगने की घटना प्रकाश में आई है। यहाँ पर नए बांधे हुए घरों को यह भीषण आग लगी है। सिलेंडर के विस्फोट के कारण यह भीषण आग लगने की जानकारी मिली है। अग्निशमन दल की गाड़ियां घटनास्थल पर दाखिल हुई है। इस आग पर काबू पाने की कोशिश अग्निशमन दल द्वारा जारी है। माझं नाव सोमनाथ दत्तात्रय इंगोले, मी राहणार सर्कस मैदान झोपड पत्राचौलीमध्ये राहतो। एक्झॅक्ट पोलीस स्टेशनच्या पाठीमागे आहे। पोलीस स्टेशन इथून फक्त 50 मीटरच्या अंतरावरती आहे आणि फायर ब्रिगेड देखील इथून फक्त 100 ते 200 मीटर अंतरावरती आहे। तरी देखील फायर ब्रिगेडवाल्यांना इथं पहिल्यांदा छोटीशी आग लागली होती घरामध्ये। आम्ही तेव्हाच फायर ब्रिगेडवाल्याला 10 वाजून 4 मिनिटांनी कॉल केला होता। 10 वाजून 4 मिनिटांनी कॉल केल्यानंतर फायर ब्रिगेडच्या काय गाड्या इथपर्यंत पोहोचल्या नाहीत लवकर, जेणेकरून तुम्ही आता बघू शकता एवढी जी आग लागली ना, त्यांच्या आतंक ह्याच्या त्यांनी उशीर केल्यामुळे एवढी आग लागलेली आहे आणि 70 ते 80 झोपड्या जळाल्या आहेत। ह्याच्यामध्ये आमची देखील घरं आहेत। किती सिलेंडरचा स्फोट झाला? इथे नाही मिनिमम 18 ते 15 सिलेंडरचा इथे स्फोट झालेला आहे। काय लोकांच्या जाणहानीचं काय नुकसान? हो, लोकांच्या घरामध्ये पैसे जळाले, अखंड संसार जळाला लोकांचा। लोकांनी फक्त आपला जीव वाचून लोक बाहेर पडलेत। आमच्या सगळ्या पोरांनी लोकांना घराच्या बाहेर काढलं, बायांना घराच्या बाहेर काढलं। लहान तानी मुलं, 2-2, 3-3 महिन्याची मुलं आमच्या पोरांनी उचलून बाहेर काढले। नगरपालिकांना फोन केला, पोलीस प्रशासनाला फोन केला, त्यांच्या उशीरपणामुळे एवढंसं सगळं घडलेलं आहे। कुठल्या नेताकडे इकडे आले? आता सध्याला इथे कोणीही इथं आलेलं नाही, तुम्ही बघू शकता। हा, एक माणूस आला होता टँकर घेऊन, तो म्हणजे प्रदीप नाना पाटील। त्या माणसाने इथं टँकर आणून इथले पाठीमागचे त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला। सगळ्यात पहिला शशिकला भीमा चव्हाण हा, तिथे काल गाडी घ्यायचं ना, 1 लाख रुपये आणले होते, सगळं जळून गेले। माझे सोना होते, सगळं जळून गेले, 2 लाख। आणि आम्ही लई दिवसांनी इथं होते, 40 वर्षांनी आम्ही मजुरी करून खाणारे। आता आमचं काहीच नाही वाचले, असं आहे। सर्कल मैदान आहेत। सुमन दत्तात्रय इंगोले। कधीपासून तुम्ही इकडे राहता? 40 वर्षापासून इथं काय झालं राहतो। होतं इकडे आता? आता इथं लाईटीचा वर लाईटी होती, लाईटीचा शॉर्ट सर्किटमुळे जळाले। ते आमच्या मुलाने इथं मस्त वाचवायची कोशिश केली। फायर ब्रिगेडला फोन केला तर त्यांनी कुणीच काय ऐकले नाही, लवकर आले नाहीत। आमचा संसार अख्खाच उद्ध्वस्त झाला। आम्ही फक्त मुलं घेऊन बाहेर पडलो आहेत। हा, सिलेंडर शॉर्ट सर्किट। डेली न्यूज को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे।